नमस्कार मित्रांनो, 24 एप्रिल पूर्वमध्ये देवाला पाणी घालण्यासाठी अहिल्या नदीवर पाण्याचा हंडा भरते आणि पहिला हंडा स्वतःच्या अंगावर ओतते. आता ती पूर्ण ओलीचिंब होते. उपाशी अहिल्या आणि त्यात ओली हे बघून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. अहिल्यासोबत सगळे उन्हातानात उभे असतात. आता ती पाण्याचा हंडा भरते आणि निघते. पारू पण कुणाला न सांगता अहिल्यासोबत ओरत करते. दिवेला त्रास होऊ नये म्हणून तिची खूप धडपड चालू असते. अहिल्या पाण्याचा हंडा घेऊन चाललेली असते आणि तिचे पाय पडू नये म्हणून पारूपणे घागर घेते, ती भरते आणि अहिल्याच्या पुढे टाकत असते. आता अहिल्याला खूप बरं वाटतं, पण अहिल्याचा हंडा सारखा हलत असतो. आता पारूचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं. तेवढ्या हंड्यातून एक साप बाहेर निघतो आणि अहिल्याच्या हाताला दंश करतो. तिच्या हाताला काहीतरी टोचल्यासारखं वाटतं. ती हात झटकते. तेवढ्यात पारू बघते तर हंड्यामधून मोठा नाग बाहेर येतो. आता पारूला काय करावं तेच कळत नाही आणि ती अहिल्याकडं लगेच धाव घेते. पण पारूला मात्र सापामुळे काहीच होणार नसतं, कारण मंदिराच्या बाहेर काही मुलं शंख वाजवायचा खूप प्रयत्न करत असतात, पण त्यांना काय वाजवता येत नाही. तेवढ्यात पारू जाते आणि म्हणते, तुम्हाला शंख वाजवता येत नाही व्हय? द्या इकडं, मी वाजवून दाखवते. ती मोठ्याने शंख वाजवते. तेवढ्यात गुरुजी येतात आणि म्हणतात, ए मुली, तुला कळतं की नाही, असा अवेळी शंख वाजवायचा नसतो. तिकडे आचार्य ध्यानधारणा करतायत. तेवढ्यात आचार्य येतात आणि म्हणतात, कुणी वाजवला शंख? गुरुजी म्हणतात, ह्या मुलीने. पारू म्हणते, माफ करा, माफ करा, खरंच मला माहिती नव्हतं. ते म्हणतात, पण तू का वाजवला शंख? परत पारू म्हणते, माफ करा, ह्या पोरांना येत नव्हता म्हणून मी वाजवून दाखवला. ते म्हणतात, बरं झालं तू शंख वाजवला, आज याची तुला खरंच खूप गरज आहे. देव तुझं रक्षण करो. आता पारूला कळतं की गुरुजींनी आपल्याला का आशीर्वाद दिला. एवढा साप चावतो, पण अहिल्या मात्र अजिबात थांबत नाही. ती मंदिरापर्यंत कशीबशी पोचते. तर तुम्हाला काय वाटतं, आता अहिल्याच्या जीवाचं काय होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.